नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वे अब्रॉड एज्युकेशन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कोणता कोर्स तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे, त्याच्यामध्ये एमबीबीएस आहे, बीडीएस आहे की बीएमएस आहे की बीएचएमएस, कुठला कोर्स तुमच्यासाठी सगळ्यात बेस्ट असणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायचं आहे। तर चला पाहूया। बघा, आता मेडिकल कोर्सेस इन डिटेल्स आहे एमबीबीएस, बीएस, बीडीएस विरुद्ध बीएमएस आणि बीएचएमएस। आता याच्यामध्ये पाहायचे बघा, एमबीबीएस एमबीबीएस बघा म्हणजेच काय, बॅचलर ऑफ मेडिसिन अँड बॅचलर ऑफ सर्जरी। त्याच्यामध्ये कुठला कोर्स चांगला आहे बघूया आपण। वैद्यकीय पद्धत काय असणार आहे, ॲलोपॅथी म्हणजेच मॉडर्न मेडिसिन असणार आहे। कालावधी बघा 5.5 वर्ष आहे। याच्यामध्ये 5.5 वर्ष म्हणजे 4.5 वर्ष अभ्यास आहे आणि 1 वर्ष काय असणार आहे, तुम्हाला इंटर्नशिप असणार आहे। तसेच नीटचे गुण काय असले पाहिजेत, अत्यंत जास्त टॉप स्कोर आवश्यक आहे एमबीबीएस ला ऍडमिशन घेण्यासाठी। अंदाजे फी काय बघा, 6 लाख ते 1 कोटी प्लस असणार आहे। सरकारी ते खाजगी कॉलेज नुसार असणार, तुम्ही जे चॉईस करणार कॉलेज, मग सरकारी असो की खाजगी असो। मग आता सुरुवातीचा पगार काय असणार आहे बघा, 60,000 ते 1,20,000 प्रति महिना असणार आहे। मग याचं वैशिष्ट्य काय असणार आहे, तर वैद्यकीय क्षेत्रातील सर्वात मानाचा कोर्स मानला जातो। सगळ्यात महत्त्व जास्त कशाला आहे, एमबीबीएस ला आहे। नोकरीच्या सर्वाधिक संधी आणि जगभर कुठेही काम करण्याची काय होते, सुविधा तुम्हाला मिळते। तर याच्यासाठी जास्तीत जास्त तुम्हाला स्कोर पाहिजे नीट मध्ये, तर तुम्ही याच ठिकाणी काय करू शकता, एमबीबीएस ला ऍडमिशन घेऊ शकता किंवा हा कोर्स करू शकता। दुसरा आहे बीएमएस। मग आता बीएमएस म्हणजेच काय, बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी। आता याच्यानंतरचा दुसरा कुठला टॉपचा कोर्स असणार, तर बघा बीएमएस असणार आहे। याची वैद्यकीय पद्धत काय आहे, आयुर्वेद आहे प्लस ॲलोपॅथी आहे, म्हणजे मॉडर्न मेडिसिन नुसार असणार आहे। याचा कालावधी काय असणार आहे, सेम तसाच कालावधी एमबीबीएस सारखाच असणार आहे बघा, 5.5 वर्ष असणार आहे। त्याच्यामध्ये 4.5 वर्ष तुम्हाला काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे आणि 1 वर्ष काय करायचे, इंटर्नशिप करायची आहे। मग नीट मध्ये गुण किती असले पाहिजेत बघा, मध्यम ते जास्त गुण असले पाहिजेत, म्हणजे एमबीबीएस पेक्षा खालच्या लेवलचे बघा असले पाहिजेत। अंदाजे फी काय असणार आहे तुम्हाला, इथं बघा 3 लाख ते 15 लाख असणार आहे एकूण खर्च असणार आहे। किती, 3 लाख ते 15 लाख। मग सुरुवातीचा पगार किती असणार आहे तुम्हाला, 35,000 ते 60,000 प्रति महिना असणार आहे। बघा एमबीबीएसच्या तुलनेमध्ये हा पगार कमीच असणार आहे, कारण एमबीबीएस काय आहे, वरच्या लेवलचा आहे। मग आता वैशिष्ट्य काय असणार आहे त्याच्यामध्ये बघा, महाराष्ट्रात बीएमएस डॉक्टरांना मर्यादित ॲलोपॅथी प्रॅक्टिसची काय आहे, परवानगी आहे। एमबीबीएस नंतर सध्या हा काय सर्वात लोकप्रिय पर्याय आहे। जर एमबीबीएस ला तुम्हाला मार्क्स कमी असतील आणि जास्त असतील तर एमबीबीएस कडे जाऊ शकता, आणि एमबीबीएस पेक्षा जर तुम्हाला कमी कट ऑफ आलेला असेल, तुमचे जर एमबीबीएस ला ऍडमिशन होत नसेल, तर याच ठिकाणी दुसरा सर्वात बेस्ट पर्याय तुम्ही निवडू शकता, बीएमएस म्हणजेच बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी। तिसरा आहे बघा बीडीएस। आता बीएमएस नंतर काय, बीडीएस हा सगळ्यात ऑप्शन बेस्ट असणार आहे। बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी आहे, म्हणजे बघा दाताचा आहे। वैद्यकीय पद्धत काय असणार आहे, दंतचिकित्सा म्हणजे डेंटिस्ट्री आणि दाताचा डॉक्टर असणार आहे। मग याच्यामध्ये कालावधी काय असणार आहे बघा, याच्यामध्ये कालावधी असणार आहे थोडासा एमबीबीएस पेक्षा कमी असणार आहे, 5 वर्ष। मग 5 वर्ष मध्ये तुम्हाला काय करायचंय, 4 वर्ष अभ्यास करायचा आहे आणि 1 वर्ष काय करायचे, इंटर्नशिप करायचे। त्यामध्ये नीट म्हणजे गुण काय असणार बघा, मध्यम ते जास्त असणार, जसे बीएमएस पेक्षा थोडेसे कमी असणार आहेत। अंदाजे फी काय असणार आहे, 3 लाख ते 20 लाख असणार आहे। खर्च किती असणार आहे, 3 लाख ते एकूण 20 लाख असणार आहे। मग सुरुवातीचा पगार काय असणार याच्यामध्ये बघूया, 20,000 ते 40,000 प्रति महिना असणार आहे। म्हणजे या तुलनेमध्ये एमबीबीएसच्या आणि बघा बीएमएसच्या तुलनेमध्ये याचा पगार कसा असणार आहे, कमी असणार आहे, म्हणजे 20,000 ते 40,000 प्रति महिना असणार आहे। वैशिष्ट्य काय बघा, स्वतःचे डेंटल क्लिनिक सुरू करण्यासाठी उत्तम पर्याय आपल्याकडे। यामध्ये नाईट ड्युटी किंवा इमर्जन्सी केसेस काय असतात, खूप कमी असतात। तिथं आपण स्वतःचं हॉस्पिटल सुद्धा काय करू शकतो, इस्टॅब्लिश करू शकतो, स्थापन करू शकतो। आता चौथा लास्ट पर्याय आहे बीएचएमएस। तर बीएचएमएस म्हणजेच काय, बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन अँड सर्जरी। हा सगळ्यात शेवटचा पर्याय असणार आहे आणि याला आता पेमेंट स्ट्रक्चर सुद्धा काय असणार आहे, खूप कमी असणार आहे। कारण बघा याच्यामध्ये नीट मध्ये जे गुण असणार आहेत ते जास्त काय असणार आहे, कमी ते मध्यम असणार आहेत। म्हणजे एमबीबीएस नंतर काय करणार तुम्ही, बीएमएस, बीएमए नंतर बीडीएस आणि बीएचएमएस। चौथा पर्याय कुठला असणार आहे, तर बीएचएमएस, जिथे तुम्हाला काय नीट मध्ये सगळ्यात स्कोर कमी आलेला आहे, तर याच वेळेस तुम्ही बीएचएमएस ला ऍडमिशन घेऊ शकता। यामध्ये वैद्यकीय पद्धत काय असणार आहे बघा, होमिओपॅथी आहे। त्याच्यामध्ये कालावधी असणार आहे, जास्त कालावधी आहे, 5.5 वर्षाचा आहे बघा, 5.5 वर्ष इयर्स। बघा याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, 4.5 वर्ष म्हणजे 4.5 वर्ष तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि 1 वर्ष काय करायचे, इंटर्नशिप करायची आहे। नीट मध्ये गुण किती असले पाहिजेत बघा,
बीएचएमएसच्या तुलनेत कमी पाहिजे, बीएमएसच्या तुलनेत कमी ते काय असणार आहे, मध्यम असणार आहे. मग याची अंदाजी फी काय असणार आहे, 2 लाख ते 10 लाख एकूण खर्च येणार आहे. पूर्ण कोर्ससाठी किती, 2 लाख ते किती येणार आहे, 10 लाख खर्च येणार आहे. सुरुवातीचा पगार काय असणार आहे, कमी पगार आहे बाकीच्या तुलनेमध्ये कोर्सेसच्या, कारण हे शेवटचं तुमच्यासाठी काय असणार आहे, बीएचएमएस ऑप्शन असणार आहे. पगार आहे बघा 25,000 म्हणजे 25,000 ते 45,000 म्हणजे 45,000 प्रति महिना असणार आहे. हा जे काय पगार जे आहे ते काय असणार आहे, कमी असणार आहे. याचं वैशिष्ट्य काय असणार आहे बघा, कमी बजेट आहे आणि कमी गुण असणाऱ्यासाठी हा काय असणार आहे, चांगला पर्याय असणार आहे. म्हणजे ज्यांच्याकडे कमी बजेट आहे आणि किती कमी गुण आहेत नीट मध्ये स्कोअर, तर तुम्ही याला अप्लाय करू शकता बीएचएमएस साठी. मग याच्यामध्ये बघा जुनाट आजार बरे करण्यासाठी या प्रॅक्टिकलला काय सर्वात जास्त मोठी मागणी असणार आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही बीएचएमएस कोर्स करू शकता. आता हे झालं बीएमएस, बीएचएमएस, बीडीएस बघा आणि डेंटल. अशा पद्धतीने तर तुम्हाला काय करायचं, आता तुमच्यासाठी कोणता कोर्स बेस्ट असणार आहे, आपण थोडक्यात निर्णय कशा पद्धतीने घेतला पाहिजे बघा. सर्वोत्कृष्ट करिअर जर तुम्हाला करायचं असेल, सर्वात जास्त करिअर ज्या क्षेत्रात करायचं असेल आणि जास्त पगार मिळवायचा असेल, तर सगळ्यात बेस्ट आहे एमबीबीएस पर्याय बघा. मेडिकल अँड बॅचलर ऑफ सर्जरी बघायच्या नंतर एमबीबीएस नाही मिळाल्यास दुसरा बेस्ट ऑप्शन असणार आहे, सेकंड ऑप्शन बघा बीएएमएस असणार आहे. आणि थर्ड वन बघा, इमर्जन्सी नसलेली फॅमिली लाईफ जर तुम्हाला जगायची असेल, तसेच स्वतःचं क्लिनिक जर ओपन करायचं असेल, तर लास्टचा तिसरा पर्याय आहे, बेस्ट पर्याय असणार आहे बीडीएस. म्हणजे त्याच्यामध्ये काय डेंटल म्हणजेच दात चिकित्सक बघा, दंत चिकित्सक. मग आता कमी बजेट आहे तुमच्याकडे आणि तुमच्याकडे कमी सुद्धा मार्क आहेत, पण तुम्हाला डॉक्टरची पदवी पाहिजे, तर अशा ठिकाणी तुम्ही काय करू शकता, लास्टचा पर्याय निवडू शकता बीएचएमएस बघा. अशा पद्धतीने आज आपण बीएमएस, बीडीएस, बीएचएमएस आणि एमबीबीएस याच्यामध्ये काय डिफरन्स आहे, कुठला कोर्स आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिलेला आहे. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला भेटायचं आहे, नवीन व्हिडिओ सोबत भेटायचं आहे. तर कॉन्टॅक्ट करा 9011 75 8101 या नंबरला कॉन्टॅक्ट करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा. थँक्यू.